नाराज आहेत निंजा, कारण आज संघाच्या पाठीशी आले होते आणि संघ परास्त झालेला आहे. हार्ड लक. पुढील मॅच देखील जबरदस्त असणार आहे. अगदी आपण पाहिलं तर एका बाजूला आपण पाहणार आहोत कासगाव, तर त्यांच्या विरोधामध्ये दामोदे संघाला आपण पाहणार आहोत. आदरणीय दिनेशजी भोईर साहेबांच्या शुभास्ते खरं तर या स्पर्धेचे दमदार मुख्य आयोजक, त्यांच्या शुभास्ते आपण देत आहोत ओमकारला प्लेअर ऑफ द मॅच. एका धावेचं षटक, 2 गड्यांची कत्तल करत असताना फार सुंदर गोलंदाजी केली आहे. अभिनंदन शैलेश दादा पावशी, अभिनंदन. संग्राम 11 नीतलस संघ. जाऊया मॅचच्या दिशेने. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया पुन्हा एकदा नामवंत लोकप्रिय समालोचक, सातत्याने आपण पाहिलं तर मुरबाड परिसर, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे, रायगड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये यांचं समालोचन ऐकतो. सोमनाथजी काडे सरांना इन्व्हाइट करेन मायक्रोफोन वरती. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रथमेशजी ठाकूर सर, आपलं मनापासून आभार. या ठिकाणी आम्हाला आजच्या रात्रीमध्ये आपण साथ देत आहात. सामना चालू होतोय. नवीन मॅचला आपण सुरुवात करत आहोत. टॉस जिंकला या ठिकाणी प्रथमेश 11 धामोते या टीमनं आणि प्रथम बॅटिंग स्वीकारली, फिल्डिंगसाठी पाचारित केलंय. अर्थातच मिताली 11 कासगाव या टीमला. पंचांचा हिरवा कंदील येतोय. सामन्याला सुरुवात. गेम ऑन. पहिलाच बॉल. पहिला चेंडू इथे दर्जेदार पाहायला मिळतोय आणि निश्चितच आपण पाहता डायरेक्ट हिट केलंय. मात्र पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सुरक्षित. इथे आपण पाहताय कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. पहिलाच बॉल. गोलंदाज करण लहाने, या अगोदरच्या मॅचचा हिरो. संपूर्ण रात्र आजची ज्यानं आपल्या नावावरती सुरुवातीपासून करायला सुरुवात केली. पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याला मिळाला. इथे हा चेंडू बॉडी लाईन. निश्चितच आपण पाहताय तर एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली. लेग बाईचा इशारा येतोय, अंपायर डिसिजन. आणि त्यानंतर एक धावेच्या मदतीनं श्रीगणेशा झालाय. धावफलकाला सुरुवात केली आहे. 4 षटकांची मॅच, द्वितीय फेरीचा हा सामना या ठिकाणी पार पडतोय. या अगोदर आपण पाहिलं असेल तर संग्राम 11 नितळस हा संघ 2 सामने जिंकून पुढे सरकलाय. त्यांच्या विरोधात कुठला संघ इथे 2 हात करेल यासाठी ही मॅच इथे अतिशय उपयुक्त आणि महत्वाचा हा सामना. करणचा हा चेंडू इथे आपण पाहताय निश्चितच खेळून काढलाय. मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. चांगली मॅच मैदानावरती तुम्ही एन्जॉय करू शकताय. जबरदस्त हा सामना. एका बाजूने तुम्ही पाहताय मिताली 11 श्रीगणेश कासगाव आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. अर्थातच प्रथमेश 11 धामोते.
एका बाजूला तुम्ही बदलापूर वांगणी विभागाचं ग्रामीण क्रिकेट अभ्यासताय अनुभवताय, तर दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय नेरळ कर्जत विभागाचं ग्रामीण क्रिकेट एका बाजूने धामवते, दुसऱ्या बाजूने तुम्हाला पाहायला मिळते कासगाव वॉट इम्प्लिमेंट जबरदस्त इम्प्रोवाइज करत असताना जबरदस्त स्ट्रोक तुम्ही पाहू शकाल. नितीनच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 4 चौकार. हा चौकाराच्या मदतीनं धावफलकाला एक चांगली उभारी आणि गती प्राप्त होतीये. सातत्यानं इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहताय. चांगला चेंडू, अंपायर डिसिजन, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे, वाईटसाठी रिव्ह्यू कॉल केलाय. अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी, मात्र फलंदाजाचा हा रिव्ह्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हॅरी सरांची घारीची नजर तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहू शकताय. ओमसाई MTCच्या माध्यमातून आपल्याला दूध का दूध पाणी का पाणी, चांगला निर्णय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. करणचा हा चेंडू इथे ऑन साइडला चेंडू येतोय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आले. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय अभ्यासपूर्ण बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळतीये. 2 धावा मिळत आहेत. षटक संपलंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 धावा धावफलकावर बॅटिंग करतायत धामोते. पहिल्या षटकात या ठिकाणी तुम्ही पाहताय धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. करण लहानेचं पहिलं षटक 8 धावांचं आलं. दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी गोलंदाजाला पाचारित केलं जातंय. गोलंदाज राज लहाने गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. अतिशय चांगला सामना तुम्हाला एन्जॉय करायला मिळतोय. अर्थातच बदलापूर वांगणी परिसरातील ग्रामीणचं क्रिकेट एका बाजूनं मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. बॅटिंग करत असताना मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय प्रथमेश 11 धामोते. पहिल्या षटकात 8 या चेंडूवरती पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय. फटका दमदार. परेशच्या बॅटमधनं धावा मिळतील 4. आलाय चौकार. सो मच. सारा जमाना परेश की बैटिंग का दीवाना. जबरदस्त फटका चौकार मिळतोय. या 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड 12 वरती जाऊन पोहोचतोय. राज लहाने गोलंदाजी मार्क वरती आलाय. या अगोदरच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल राजनं मात्र तुफान गोलंदाजी केली होती. इथे सुद्धा त्याला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. प्रत्येक सामना महत्वाचा. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेसाठी येत आहेत. प्रचंड रनिंग बिटवीन द विकेट. वेगवान, अत्यंत वेगवान. पंचांकडे दाद मागतायत. पंच सांगतायत 2 धावा कंप्लीट झाल्यात. स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं 14 वरती. 14 ऑन बोर्ड. 14 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. राज लहाने ओव्हर नंबर 2 मध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या अगोदरच्या मॅच मध्ये त्यानं केली होती. या सामन्यामध्ये सुरुवात झाली पहिल्या बॉलवर 4, त्यानंतर 2. इथे आपण पाहताय 2 चेंडूंवरती 6 धावा आल्यात आणि स्कोर कार्डला एक गती प्राप्त झाली आहे. चांगल्या पद्धतीनं इथे इम्प्रोवाइज करताना पाहायला मिळत आहेत. फटक्यावरती आणि चेंडूवरती चांगलं नियंत्रण बॅट्समनचं राहिलं. परेशनं 3 चेंडू फेस केले. 7 धावा आल्यात. स्ट्राईक वरती खेळताना तो तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू आणि 6 धावा वसूल केल्या नितीननं. एकंदरीत बिनबाद 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत.
जय हनुमान ढोके आणि ग्रामस्थ मंडळ ढोके यांच्या आयोजनातून तुम्ही पाहताय आमदार चषक 2026 स्पर्धेची तिसरी रात्र या ठिकाणी पार पडत असताना अतिशय दर्जेदार हा सोहळा अगदी आपण पाहताय तर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सुरुवात झाली. त्यानंतर या स्पर्धेला तुम्ही पुढे सरकत असताना एन्जॉय करत आहात. मैदानाच्या चारी बाजूला आपण पाहताय प्रेक्षकांची गर्दी आहे. जवळजवळ 1:30 वाजलेत, मात्र तरी सुद्धा ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून भरपूर सारे व्ह्यूअर्स जवळजवळ 200हून कमी जास्त आसपास व्ह्यूअर्स आम्हाला या ठिकाणी जोडले गेले. सर्वांचं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. इथे टोलवलेला चेंडू ऑन साइडला येतोय. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी अडवत असताना पाहायला मिळेल. पकडेल, फेकेल. 2 धावा इथे सुद्धा कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडतायत. धावफलकावरती तुम्ही पाहताय बिनबाद 17 आणि या 17चा हा खतरा कुणावरती असेल. बिनबाद 17 झाल्यात. या षटकातील अजून 2 बॉल शिल्लक. राज लहाने गोलंदाजी करतोय. 4 चेंडू त्यानं टाकलेत. मोठे फटके जरूर मारू देत नाहीये, मात्र धामवतोय. संघाचा अभ्यासपूर्ण खेळ जर तुम्ही पाहत असाल तर नक्की सिंगल डबल वरती चांगलं कॉन्सन्ट्रेशन ते करतायत. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र डिफेन्स मध्ये बीट केलं ही राज लहानेची खासियत आहे. अगदी आपण पाहताय तर जागेवरनं कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहताय निर्धाव आलाय. टीव्ही स्क्रीनवरती तुम्हाला जबरदस्त लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर हे दृश्य तुम्ही एन्जॉय करू शकता. इथे फटका पहा. पुन्हा एकदा हलक्या हातानं टर्न केलं. स्क्वेअर लेग बाउंड्री वरती फिल्डर जातोय. पकडेल, फेकेल. 2 धावा मिळतायत. स्कोरबोर्ड वरती जोडतील. धावफलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचलं. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती आहेत 19 विदाउट लॉस. हो गया आसमा, सो गया ये रस्ता. सगळे झोपले असतील कदाचित. आपले क्रीडा रसिक अजून जागे आहेत. कुणी झोपले कुणी जागे याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसतं. क्रिकेटची एक वेगळी दुनिया आहे मित्रांनो. क्रिकेटची एक वेगळी दुनियादारी आणि या दुनियादारीचे सर्व शिलेदार हौशे नवशे गौशे मित्रमंडळी आपले या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये आहेत. त्याचबरोबर ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून भरपूर सारे प्रेक्षक आपल्याला जोडले आहेत आणि तेच खरे आपले मित्र असतात मित्रांनो. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारी ही सर्व मंडळी, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात. राज भोईर आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. मिताली 11 श्री गणेश कासगाव या संघासाठी तिसरं षटक या ठिकाणी चालू झालंय. स्कोरबोर्ड वरती 19 बिनबाद. इथे हा चेंडू पहा. निश्चितच आपण पाहताय कदाचित पायावरती आदळलाय. हॅरी सरांच्या पायाला मार लागलाय की काय. यस, जबरदस्त हा निर्णय. लेग बाईचा इशारा आहे. ही स्टाईल आहे त्यांची. लगेच 2 मिनिटात ते ओके होतात. ही इज ओके. सिंगल मिळेल. धावफलकावरती स्कोरबोर्ड पुढे सरकेल. ते एका धाबेच्या मदतीनं 20-20. आमच्या सोबत ऑफिशियल स्कोरर चर्चा आपण करत राहू. फटका चांगला आहे, कडक. रात्रीवरती इथे निश्चित आपण रात्रीत आहोत, मात्र निश्चितच या रात्रीला रंग भरत असताना बॅट्समन नितीनच्या बॅटमध्ये जबरदस्त प्रहार पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अचूक नजर फलंदाज नितीनची. इथे सुपला इम्प्रोवाइज केलाय, मात्र फसलाय. लगेचच उत्तर दिलंय गोलंदाज राज भोईरनं आणि टिपलाय हा महत्वाचा गडी. फलंदाज नितीनचा खेळ या ठिकाणी संपलाय.
तो मॅच सुपला शॉट सुपला. अरे दादा तो काही शिकला. इथे विकेट मिळाली आहे. फलंदाज माघारी परतलाय राज भोईरच्या रूपात. बॅटिंग करत असताना फलंदाज माघारी परततोय. नितीनच्या रूपानं लागलेला पहिला धक्का. प्रथमेश 11 धामोते या टीमला. आमच्या सोबत ओमसाई MTC ची संपूर्ण टीम, त्याचबरोबर मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेमध्ये दर्श हेमंत भोईर या ठिकाणी आमच्या सोबत स्कोरिंग करत असताना पप्पांनी बाळकडू पाजलंय आणि इथे तो अगदी आपण पाहताय तर इथे लाऊड अपीलला उचलून धरले पंचांनी. फलंदाज माघारी परतेल. राज भोईरचं राज मैदानाच्या आतमध्ये कायम आहे. विकेट मिळाली आहे त्याला आणि फलंदाज माघारी परतत असताना कल्पेशच्या रूपानं शून्याचा शिकार. स्पर्धेचे दमदार आयोजक हेमंत दादा भोईर, दिनेश दादा भोईर आणि निश्चितच तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवक मोर्चा अंबरनाथ तालुका हेमंत दादा भोईर यांचे चिरंजीव दर्श हेमंत भोईर आमच्यासोबत या ठिकाणी स्कोरिंग करतायत. अगदी आपण पाहताय तर थोड्याच वेळापूर्वी त्याला कुणाचा तरी कॉल येऊन गेलाय, मात्र तो सांगतोय मी ड्युटीवरती आहे आणि ड्युटी संपल्याशिवाय आम्ही घरी येणार नाही. क्रिकेटवरती हे प्रेम आहे मित्रांनो. क्रिकेटचा खेळ आहे. 26 वरती 2 फलंदाज बाद धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकं संपली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धाबा धावफलकावरती. क्रिकेटचा हा खेळ आपण अगदी लहान वयापासून या खेळाच्या प्रेमात पडत असतो. लहानापासून थोरापर्यंत ही संपूर्ण मंडळी क्रिकेटवरती नितांत प्रेम करत असतात. ये जिंदगी तो बेवफा है, एक दिन तुम्हें ठुकराएगी. ये क्रिकेट ही अपनी महबूबा है, यही प्यार से गले लगाएगी. क्रिकेटच्या दर्दी प्रेक्षकांचं, क्रिकेटच्या दर्दी चाहत्यांचं, क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या सर्व क्रिकेट लव्हर्सचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. त्यामध्ये आमचा दर्श हेमंत भोईर भावा तुझं सुद्धा स्वागत आहे. इथे 3 षटकं संपली. 26 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम षटक आदित्य लहाने गोलंदाजीसाठी सज्ज. पहिलाच बॉल. व्हॉट अ शॉट दॅट इज. क्रिकेटवरती आणि या शॉट वरती प्रेम करा मित्रांनो. परेशच्या बॅटमधनं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हॅरी सरांचा इशारा. इट्स अ मायटी ब्लो. जागरण झाल्यानंतर अशा पद्धतीची मॅच पाहायला मिळाली आणि परेशचा हा स्ट्रोक जर पाहायला मिळाला ना मित्रांनो, तर सकाळी कामावर जायला उशीर झाला तरी चालेल, मात्र हा फटका पाहिलाच पाहिजे. जबरदस्त स्ट्रोक परेशच्या बॅटमधून मिळाल्या. 6 धावा धावफलकावर 32 ऑन बोर्ड. इथे सुद्धा पहिला इथं आपण पाहिला उलट्या हाताचा आणि इथे सरळ हाताचा आडवा तडाखा. परेशच्या बॅटमधनं चेंडू मात्र करतोय हवाई सफर. सीमा रेषेच्या बाहेर. जंगलात रवाना. सिक्सर. जंगल 6. षटकारानंतर धावफलकावरती तब्बल 38 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. अर्थातच प्रथमेश 11 धामोते आणि मैदानावरती जबरदस्त बॅटिंग करत असताना परेशच्या बॅटमधनं हा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. मैदानाच्या 2 बाजूला 2 सिक्सर तुम्ही पाहताय. जबरदस्त बॅटिंग त्यानं केली आहे. ओव्हर नंबर 4 शेवटचा अंतिम षटक. या 2 षटकारांनी सामना फिरवला. मिताली 11 कासगाव हा संघ मैदानावरती गोलंदाजी करतोय. या 2 षटकारांनी मॅच टर्न केली आहे. 2 षटकार आले. धावफलकावर 38 धावा. ओव्हर नंबर 4 उर्वरित 4 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज आदित्य लहाने.
ज्याला कमबॅक करावा लागेल. हा फटका सुद्धा चांगला आहे. कव्हर स्वीपरला पार करत असताना चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर आलाय रास त्या ठिकाणी वेगाने चेंडू पकडले, फेकेल. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी आलेत आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा येतील, स्कोर कार्डला ऍड केल्या जातील. धावफलक पुढे सरकेल. 3 धावांच्या मदतीनं जाऊन पोहोचलं 41 या आकड्यावरती. सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी पार करतायत. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना डावाला आकार, डावाला निश्चितच धार देण्याचं काम करतायत. 41 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा धावफलकावरती. 41. पहिल्या 2 षटकात फक्त होत्या 12 धावा. धामोते संघ मैदानावरती बॅटिंग करत असताना काय कमबॅक असतं ते मैदानावरती दाखवत असताना, कमबॅक म्हणजे काय याचं प्रात्यक्षिक उदाहरण पेश करत असताना. स्ट्राईक वरती राहुल, समोरच्या दिशेला फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. चेंडू अडवेल, फेकेल, पकडेल, फेकेल. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी आलेत आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज जरूर माघारी जाईल, मात्र 2 धावा मिळत आहेत. धावफलकाला जोडल्या जातील. तिसरी धाव घेत असताना फलंदाज होतोय बाद. त्याच्याकडनं कुठली गलती झाली आहे असं जरूर आपण म्हणू शकणार नाहीयेत. षटक शेवटचा आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक. स्कोअरबोर्ड वरती 43 धावा इथे अद्यापर्यंत जोडल्यात. चांगली धावसंख्या ते उभारतायत. चला आपण वरती बसा. धामते संघ आपल्यासाठी खुर्च्या ठेवल्यात. अजून या षटकातील 2 बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत. आदित्य लहाने गोलंदाजी करतोय. सामना रंगतदार अवस्थेत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. फायटिंग टोटल या ठिकाणी उभं केलंय 43 धावफलकावरती. इथे घुटना टेक स्लॉकशिपचा अंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. फिल्डर आहे सीमारेषेवरती, त्याला पार करत असताना चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. परेशच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार. षटकार. परेश की और नवनाथ की. संपूर्ण प्रेक्षक राजा हैरान है. जबरदस्त बॅटिंग मैदानात पेश केली जाते. परेश स्ट्राईक वरती जबरदस्त बॅटिंग तो करतोय. चेंडू वरती नजर त्याची बसली आहे. डावखोर आता खेळाडू आहे. इथे नो बॉलचा कॉल हिरामन सरांनी आणि निश्चितच दिला इशारा. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज जरूर माघारी परतेल, मात्र हा नो बॉल आणि त्यानंतर 1+ विकेट अशा पद्धतीने हे अनालिसिस तुम्हाला पाहायला मिळेल. 1 धाव आणि रनआउट. थँक्यू 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 थँक्यू. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे का सर? ओके. जो फलक कोण फलंदाज बाद आहे हे चेक करायचे. ओके. नवनाथ बाद आहे की परेश बाद आहे हे आपण चेक करूयात. तिसरे पंच आमच्या सोबत जगदीशजी दुधकर सर या ठिकाणी चेक करतील. नक्की कुठला फलंदाज बाद आहे दुधकर सर चेक करत आहेत. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. दूध का दूध, पाणी का पाणी. नवनाथ आणि परेश 2 फलंदाज. नक्की कोण फलंदाज बाद आहे हे चेक करण्यासाठी या ठिकाणी आपण MTCच्या कंट्रोल रूम मध्ये आलोय. परेश बाद.
परेश इज आउट. तिसऱ्या पंचाचा निर्णय आपल्याला मिळालाय, परेश बाद आहे. ज्या वेळेला यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या त्यावेळेला क्रॉसिंग पूर्ण झालेलं नव्हतं असं तिसऱ्या पंचांचं डिसिजन आपल्याला मिळालाय. मित्रांनो, तर आपण वरती बसा ना. धामोते संघ आपण थोडं सहकार्य करा. या ठिकाणी आपण पाहताय तर स्कोर कार्ड वरती 49 3 बाद 49 50 धावा आम्हाला बनवायच्या होत्या असं टार्गेट त्यांनी सेट केलं होतं. स्कोरबोर्ड अपडेट झाले, 2 धावा ऍड केल्या जात आहेत. 51 झाल्या. 51 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 51 4 गड्यांच्या मोबदल्यात. इथे जागेवर टोलवला आणि परफेक्ट टोलवलाय. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. नवनाथच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 6. षटकार. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. प्रथमेश 11 धामोते संघाचं स्कोर कार्ड तुम्ही पाहताय. नितीननं बनवल्या 10 चेंडू 16 धावा. त्यानंतर परेशची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. 11 चेंडू 31 धावांचं योगदान त्यानं दिलं. कल्पेश 0वरती बाद. राहुल 2 धावांवरती बाद. त्यानंतर आपण पाहताय नवनाथ 6 धावांवरती नॉट आउट आणि हरेश आला तो सुद्धा 0 धावांवरती नॉट आउट. 57 बनल्यात आणि या 58चं लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 24 बॉल बनवाव्या लागतील. 58 धावा. मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमला. बिग फाईट मुकाबला तुम्ही एन्जॉय करताय. जबरदस्त हा मुकाबला. हा सामना जिंकायचा आहे निश्चितच. आपण पाहाल तर हा सामना जिंकल्यानंतर संग्राम 11 नितळ संघ त्या ठिकाणी वाट पाहतोय. कुठला संघ आमच्या सोबत या ठिकाणी 2 हात करण्यासाठी उभा राहील यासाठी ही मॅच अतिशय महत्वाची. 24 बॉल 58चा पाठलाग. सलामीची जोडी आपण पाहताय. बॅटिंग करण्यासाठी भावेश आणि राज या 2 फलंदाजांना इथून किल्ला लढवावा लागेल. सुरुवात करतायत. सलामीचे 2 आघाडीचे फलंदाज मैदानात आलेत. 24 बॉल आणि 58चा पाठलाग. 24 चेंडू 58 धावा. क्रिकेटच्या मैदानावरती कुठलीही धावसंख्या इथे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नसते. दोन्ही टीमला शुभेच्छा. गोलंदाज तयार.
दामोते संघाचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेला ड्राईव्ह केले, फिल्डर आहे त्या ठिकाणी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, पकडेल फेकेल अडवत असताना निश्चितच थोडी घाई आणि त्यानंतर आपण पाहत आहे 2 धावा इथे स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. राज लहाणे स्ट्राईक वरती खेळतोय, ज्याच्या बॅटमधनं आल्या 2 धावा. षटक क्रमांक 1 ला सुरुवात, पहिल्याच बॉल वरती 2 धावा मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती नवनाथला तुम्ही पाहताय. दामोते संघासाठी पहिलं षटक नवनाथ हाताळतोय. इथे आडव्या बॅटनं खेळलेला फटका, फिल्डर आहे त्या ठिकाणी पकडेल फेकेल एकच सिंगल मिळेल. पाक गोलंदाजाच्या शैलीवरती इथे संशय आहे, चेक केलं जाते. जो टाकलाय तो चेक केला जातो. पहिल्या बॉलवरती 2 मिळाल्या, त्यानंतर एक सिंगल मिळाली आहे. जो चेंडू आता टाकलाय ना तो चेक करायचा आहे. स्कोरबोर्ड वरती 3 झाल्यात. बॅटिंग करत असताना भावेश आणि राज. जो चेंडू आत्ता टाकला तो या ठिकाणी चेक केला जातोय. तिसरे पंच आमच्या सोबत जगदीशजी दूधकर सर. गोलंदाज नितीन या ठिकाणी गोलंदाजी करतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे, अतिशय बरोबर ऍक्शन मध्ये चेक केलं जात आहे. आपण पाहताय तर ऍक्शन चेक केली. आपले दोन्ही ट्वेल्थमॅन या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर आमचे तिसरे पंच ओमसाई एमटीसीचे ऑफिशियल इंजिनियर मान्यवर यश शेलवले या ठिकाणी आमच्या सोबत. पहिल्या षटकात आपण आहोत. लाऊड अपील करतायत, पंचांकडे दाद मागतायत. चेंडू बॅटला लागलाय की नाही हा प्रश्न ते विचारतायत. हाव इज दॅट. मैदानामध्ये आपण पाहताय तर पंच तटस्थ भूमिकेत. नॉट आउट. चेंडू डॉट आलाय. 3 बॉल टाकलेत, 3 धावा खर्च केल्यात. गोलंदाज नितीनला आपण पाहताय. प्रथमेश 11 धामोते या संघासाठी गोलंदाजी करत असताना नेरळ कर्जत रायगड जिल्ह्याला बिलॉंग करणारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी आजच्या रात्रीत ते करतायत. मन जिंकणारी गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. नितीनच्या माध्यमातून टप्पा अचूक, भन्नाट वेग आणि निश्चितच एक जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पेश होत असताना 58चा पाठलाग. चांगल्या दर्जाची बॅटिंग लाईनअप असणारा संघ अर्थातच मिताली 11 कासगाव. भावेश आणि राज जोडी मैदानावर. इथे या वेळेस इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, हाताला चटका देऊन चेंडू आलाय सीमारेषेच्या दिशेनं. त्याला सुद्धा माहिती नाही चेंडू गेला कुठे. शोधत होता, मात्र मागे सीमारेषेवरनं बॅकअप आलं, पकडलं, फेकलं. 2 धावा मिळतील. स्कोरबोर्ड वरती इथे जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकेल ते 5 या आकड्यावरती. 5 ऑन बोर्ड. 1 शॉट चेक करायचंय. 1 शॉट आहे की नाही हे चेक करायचंय. ओके. बॅटिंग एंडला धाव पूर्ण झाली आहे की नाही हे चेक केलं जाईल. ओमसाई एमटीसीच्या संपूर्ण टीमला कायम या ठिकाणी बिझी ठेवलं जात आहे. आजची रात्र आपल्या सर्वांसाठी अतिशय वैविध्यपूर्ण रात्र राहिलेली आहे. संपूर्ण ऑफिशियल टीमसाठी इट्स ओके सर. 2 धावा पूर्ण आहेत. 2 धावा इथे स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. धावफलक 5 वरती. बिनबाद 5. षटक क्रमांक पहिल्या षटकात आपण आहोत.
गोलंदाज गोलंदाजी मार्कवरनं नितीनचा हा चेंडू इथे अपील केले, लाऊड अपील. निश्चितच आपण पाहताय सिंगल घेण्यासाठी धावत होता, मात्र राजला माहिती आहे इथे आपण पाहताय तर स्ट्राईक आपल्या आपल्या हातामध्ये राहणं गरजेचं आहे. षटक संपलंय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर 5 बिनबाद. संपलंय आणि दर्श भावा किती धावा झाल्यात? 5 धावा धावफलकावर बिनबाद. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 4 षटकांची मॅच. इथून तुम्हाला समीकरण बदलत असताना पाहायला मिळतील. शेवटचे 18 बॉल आणि 53 धावांची गरज. 18 चेंडू 53 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानात खेळतायत राज लहाने आणि भावेश लहाने. दोघांवरती इथे विश्वास, हा विश्वास त्यांना सार्थ ठरवावा लागेल. पहिल्या षटकात 5 आल्यात. एकंदरीत आपण पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट 17हून पुढे सरकला आहे. 18 बॉल 53 ची गरज. पहिलाच बॉल, परेचा पहिलाच बॉल. भन्नाट वेग, मात्र दिशा चुकीची, लाईन खराब. आणि इथे आपण पाहताय तर एक सिंगल मिळेल. अवांतरची एक सिंगल धाव इथे धावफलकावरती जोडली जाईल. ऑफस्टम्पच्या अगदी जास्त बाहेर. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. सिंगल मिळेल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 6 वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. परेश गोलंदाजी करतोय. इथे हा चेंडू पूल केलाय. फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग करतोय, अडवतोय, पकडतोय, फेकतोय. तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट होतील. स्कोर कार्डला 2 धावा जोडल्या जातील. 2 धावांच्या मदतीनं धावफलक 8 या आकड्यावरती 58 बनवायचे आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर अजूनही 50 धावांची आवश्यकता. 17 चेंडू आणि 50 धावा. मैदानावरती आक्रमक हल्ले करावे लागतील. परेचा हा बॉल इथे समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॉलर. फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. परेश त्या ठिकाणी गोलंदाजी करत असताना धामोते संघासाठी या ठिकाणी आपण पाहाल तर अप्रतिम गोलंदाजी. बॅटिंग करत असताना सुंदर केली. इथे आपण पाहताय गोलंदाजी सुद्धा सुंदर करतोय. विकेट जरूर अजूनपर्यंत या षटकात मिळालेली नाहीये. विकेट एकही आली नाहीये, मात्र धावफलकावरती लगाम घातली आहे. 18.75चा रिक्वायर्ड रन रेट. इथे हवाई हल्ला, फटका दमदार. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. मॅच ऑन. चेंडू सीमा पार. षटकार. सो मच. इथे आपण पाहताय षटकार आलाय. 14 धावा धावफलकावरती. अतिशय चांगला स्ट्रोक राज लहानेच्या बॅटमधनं आपण पाहताय तर अगदी एरर ऑफ मार्जिन एकदम छोटं मिळालं. हा पाम पूल करत असताना षटकार मिळतोय. 6 धावा धावफलकावरती ऍड केल्यात. राजनं हा चेंडू लगेच कमबॅक केलं. परेश गोलंदाजी मार्कवरती. जेन्युअन ऑलराऊंडर धामोते संघासाठी वैयक्तिक हे पहिलं षटक, सांघिक दुसरं. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. अगदी आपण यावेळेस पाहिलं तर टप्पा तिथेच होता, मात्र तिथून उंची कमी ठेवली आणि थोडंसं बाहेर घेतलंय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव येतोय. गोलंदाज परेश. राजसाठी इथे समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलंय. स्ट्रेट ड्राईव्ह. फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करताय. दुसरी धाव कंप्लीट होईल का? इथे दुसरी धाव घेत असताना घातपात अपघात. दोघांमध्ये कॅल्क्युलेशन चुकलं, कॉलिंग चुकलं, नजर चुकली आणि त्यानंतर फलंदाज माघारी परततोय. धावबाद. फलंदाज माघारी परतत असताना राज लहानेच्या रूपानं हा मोठा धक्का मिळालाय. ज्याच्यावरती विश्वास होता, ज्याच्यावरती भरोसा होता, त्याला मैदान सोडावं लागलंय. अगदी आपण पाहताय तर निराश नाराज मनानं मैदानाच्या बाहेर येत असताना राज लहाने
ज्यानं 7 चेंडू आणि 12 धावांचं योगदान दिलं त्या राजला मैदान सोडावं लागले. भावेशला साथ देण्यासाठी, भावेशला निश्चितच इथून पाहताय तर मदत करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये करण लहाने आलाय. फार मोठी जबाबदारी करणवरती असेल. कासगाव गावचा हा सुपरस्टार प्लेयर, जिम्मेदारी त्याला स्वीकारावी लागेल. 13 चेंडू 43 धावांचं आव्हान. 13 चेंडू 43 धावा बनवायच्या आहेत. मैदानावरती कशा पद्धतीने इथे संघर्ष करेल, कशा पद्धतीने इथे धावा सजवेल, बनवेल. 13 बॉल 43 ची गरज, ही गरज कशी भागवेल यासाठी त्याला मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. लास्ट बॉल इथे आपण पाहताय ऑन साइडला हलक्या हातानं फ्लिक केलं, त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एकच धाव, एकापेक्षा जास्त काहीच नसेल. षटक क्रमांक 2 ची सांगता आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 1 गडी बाद, 16 धावा, 16 ऑन बोर्ड, 12 बॉल आणि 42 ची गरज. एकदा दीपक भाऊसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. दीपक भाऊ अगदी धामोत्यावरून आलेत, 12वा प्लेअर म्हणून या ठिकाणी आम्हाला साथ देत आहेत. त्याचबरोबर योगेश साठी टाळ्या वाजवा मित्रांनो. योगेश आणि दीपक हे 2 प्लेअर आमचे 12th मॅन म्हणून या ठिकाणी कामगिरी पार पडतायत. समोर 11 खेळतायत, मात्र त्यांच्यापेक्षा जास्त जर कुणाला होप्स असतील आपल्या प्लेयर्स कडनं तर दीपक भाऊ आणि आपल्या 12th मॅन साठी निश्चितच एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज माघारी परतत असताना कासगाव टीमला लागलाय धक्का, मोठा हादरा. झटका मिळालाय. आपण पाहताय तर 11 बॉल 42 ची गरज. करण लहानेच्या रूपानं मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. मिताले 11 कासगाव संघाला अडचण इथे उभी राहिली आहे. 16 वरती दुसरा धक्का मिळालाय. आपण पाहताय स्पर्धा आमदार चषक 2026. आमदार चषकाचे दमदार आयोजक हेमंत दादा भोईर आणि दिनेश दादा भोईर. त्यापैकी आपण पाहताय तर हेमंत दादा भोईर यांचे चिरंजीव दर्श हेमंत भोईर या ठिकाणी आम्हाला साथ देत आहेत. जवळजवळ 2 वाजून गेले. दादा कदाचित त्याच्या मम्मीचा फोन आला होता थोड्या वेळापूर्वी, त्याला बोलावलं की इथे सुद्धा एक झेल मिळतोय, चर्चा होत राहील. हा झेल चांगला टिपलाय आणि फलंदाज माघारी परतत असताना अजून एक धक्का मिळाला आहे मिताली 11 कासगाव या टीमला. मच डीजे वाले बाबू जबरदस्त गाना बजा रहा है. हॅट्रिक चान्स, हॅट्रिक बॉल, बॉलर तयार. इथे आपण पाहताय तर निश्चितच हॅट्रिक जरूर संपादित झाली नाहीये, मात्र कल्पेशनं इथे सुरुंग लावलाय. 1 धाव देत असताना 2 गडी त्यानं बाद केले. धाव फलकावरती आहे 17. खतरा उभा केला आहे. 3ऱ्या षटकात आपण आहोत. 17 झाल्यात आणि निश्चितच बनवायचे आहेत तब्बल 58. संकट ओढावलंय. संकटातून कोण बाहेर काढेल? संकट मोचकाची भूमिका पार पाडायची आहे. फटका दमदार, भावेशच्या बॅट मधनं चेंडू सीमा पार. मिळतील धावा 6. षटकार. थँक्यू सो मच. जवळजवळ आपण पाहताय 2 वाजलेत. बायांना काय पाहिजे ते माहित नाही, मात्र इथं कासगाव संघाला 9 चेंडू आणि 41 धावा पाहिजेत मित्रांनो. 9 बॉल 41 धावा 17 झाल्यात.
35 पाहिजे, षटकार आलाय 8 बॉल 35. इथे आपण पाहतोय ऑन साइडला चेंडू येतोय, सिंगल कंप्लीट झाली आहे, एक मिळेल आणि निश्चितच एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल ते 25 वरती 24 वरती. 7 बॉल आणि 34 ची गरज, 7 चेंडू आणि 34 धावा. 7 बॉल 34, 3 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. अगदी आपण पाहताय तर निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मैदान आहे आणि धुक्याचं दाट सावट, गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडीमध्ये हा संपूर्ण क्रिकेटचा रणसंग्राम या ठिकाणी आपण एन्जॉय करत आहात. अर्थातच आमदार चषक 2026 शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि तब्बल गरज आहे ती 33 धावांची. तुम्ही कंपॅरिझन पाहू शकताय. मिताली 11 कासगाव संघाच्या झाल्यात 25, दामोते संघाच्या होत्या 26. 3 षटकानंतर शेवटच्या षटकावरती जो हल्ला झाला ना, तो मात्र इथे मोठा फरक पडेल. 6 चेंडू आणि 33 धावांची गरज. या 33 धावा इथून बनवल्या जातील का? 6 बॉल 33, लास्ट ओव्हर, फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल आउट अपील आणि पंचांनी बोट केले आकाशाकडे. फलंदाजाला दिलाय चले जावचा नारा. फलंदाज ऋतिक गॉन. सो मच नितळस संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी इथे तयार राहा. नितळस संग्राम 11 नितळस संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी तयार राहा. या मॅच नंतर आपला लगेचच टॉस केला जाईल. इथे हा उलट्या हाताने खेळलेला फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4, चौकार. मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल आलेला आहे, काळजी करू नको. 4 बॉल 29 ची गरज, 4 चेंडू 29 धावांची आवश्यकता. मिताली 11 कासगाव हा संघ मैदानावरती आपण पाहताय संघर्ष चांगला करतायत. हर्षद स्ट्राईक वरती इथे फिरून मारलाय, क्लासिकल अंदाज, जबरदस्त फटका. धावा मिळतील 4, चौकार. सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार हर्षदनं ठोकलेत. मात्र 3 बॉल 25 ची गरज. सामना तुम्ही पाहताय तर इथे जवळजवळ प्रथमेश 11 धामोते या संघानं आपल्या खिशात घालण्याची तयारी केली आहे. इथे हा सुद्धा फटका दर्जेदार, दमदार स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. समीर खेळतो स्ट्राईक वरती, ज्याच्या बॅटमधनं हा संपूर्ण खेळ तुम्ही पाहताय. 3 चेंडू त्यानं फेस केले, प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय, कासगावकरांचा जीव शांत तो करतोय. 2 बॉल 19 ची गरज, 2 चेंडू 19 धावा. हा सुद्धा फटका चांगला, ड्राईव्ह केलाय, फटका दर्जेदार. एक बॉल 18 ची गरज, शेवटचा 1 चेंडू आणि हा सामना जवळजवळ प्रथमेश 11 धामोते या संघाने या ठिकाणी मैदान मारण्याची तयारी केली आहे. मैदान आपण पाहताय अर्थातच ढोके गावचं हे मैदान आणि एका बाजूने तुम्ही पाहताय संघ मिळालाय आपल्याला नितळस, दुसऱ्या बाजूने मिळतोय प्रथमेश 11 धामोते. चला दोन्ही टीमचे